नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या अत्यंत खास भागामध्ये मी सिद्धेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्यांनाच एक प्रश्न नेहमीच पडतो, तो म्हणजे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला का असतो? ह्याच्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत, प्रश्न आहेत. नेमकं असं का आहे? प्रजासत्ताक दिन हा 15 ऑगस्टला का नाही? किंवा 26 जानेवारीलाच का? हा एक महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न, एक सर्वसामान्य प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असणार आहे. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आज माझ्यासोबत खास चर्चा करणार आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार. थेट त्यांच्याशी गप्पा मारूया आणि गप्पांना सुरुवात करूयात. खूप खूप स्वागत आहे प्रमोद सर. आणि माझा थेट प्रश्न नमस्कार. तुम्हाला, की 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का असतो? खरं सिद्धेश, तुम्ही धन्यवाद हा विषय चर्चेला घेतला. खरं तर आपण लहानपणापासून आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे, की 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. आणि आपण डोळे मिटून भक्तासारखं त्याचं पारायण केलं आणि 26 जानेवारीला गणतंत्र दिवस आहे. एवढं म्हणत आपण गणतंत्र दिन साजरा करतो. आपल्या देशाबद्दल आपली भावना, देशभक्ती सगळं व्यक्त करतो. त्याच्याबद्दल काही शंका असायचे कारण नाही. परंतु खरं तर जे शिक्षण घेऊन आपण हे शिकलो आहे, त्या शिक्षणाचा खरा उद्देश आहे तुमच्या मनात प्रश्न पडले पाहिजे. जर तुम्हाला प्रश्नच पडत नसतील, तर तुमच्या शिक्षणाला काही अर्थ नाही. तुमच्या मनात शंका निर्माण होणार नसतील, तर तुमच्या विज्ञान शिक्षणाला काही अर्थ नाही. पण दुर्दैवाने आपण एवढं शिकून सुद्धा आपल्या मनात एक बेसिक प्रश्न निर्माण होत नाही, की 26 जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून का निवडला? म्हणजे बरोबर. आपण एक त्याच्यातली गमतीशीर बाब बघा, की आपल्याला कल्पना आहे, की भारताच्या संविधान सभेने भारताचं संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलं. त्या दिवशी सगळ्यांनी अडॉप्ट केला आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने आणि तो दिवस आता अलीकडे संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या वर पाकिस्तानने जो हल्ला केला मुंबईमध्ये, म्हणून तो 26 नोव्हेंबर दिवस निवडला असं अनेक संविधान तज्ञ मानतात. कारण त्या दिवशी संविधानिक भारताची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. ही आठवण पुसण्यासाठी पाकिस्तानने हा हल्ला केला होता 26 नोव्हेंबरचा. जसं 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडण्यात आली, तसंच हम्म. सगळ्या विचारातले अतिरेकी कुठली तरी एक आठवण पुसण्या काढण्यासाठी दिवस निवडत असतात. तर हा जो दिवस होता 26 नोव्हेंबरला, त्या दिवशी जर भारताचं संविधान आपण स्वीकारलं, तर टेक्निकली आपण 1 जानेवारी पासून नवीन संविधान लागू करायला हवं होतं. साधारणतः आपण असंच करतो, की हम्म. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपण हे लागू करत असतो. हा आपला अनुभव आहे आतापर्यंतचा. बरोबर. मग जानेवारी महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत भारताचं नवीन संविधान लागू व्हायची वाट का पाहिली आपण? हम्म. किंबहुना 26 नोव्हेंबर 1949 लाच आपण लागू करू शकलो असतो ना, बरोबर. तो दिवस म्हणून. त्याची पण आठवण राहिली अशी संविधान दिवस, प्रजासत्ताक दिवस असं करण्याची. आणि जेव्हा अ, हा प्रश्नच आपल्यापर्यंत आपल्यापैकी 99.99% लोकांना पडत नाही, की 26 जानेवारी हाच दिवस आपण का निवडला? हम्म. कदाचित आपल्यालाही आवडला नसेल किंवा आणखी अनेकांना हा प्रश्न पडत नाही, की हाच दिवस का निवडला? हा खरा आणि ज्या दिवशी हा प्रश्न आपल्याला पडेल, त्या दिवशी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि त्याची प्रेरणा आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेता येईल. ती मी काही मोजक्या शब्दात आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही शंका जेव्हा मनात माझ्याही चाळवली, तेव्हा मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, की हा 26 नोव्हेंबरच का दिवस आहे? 1 जानेवारी दिवस का नाही? हम्म. मी अनेक लोकांना हा प्रश्न विचारतो. अनेक लोकं आपापला तर्क देतात, की बा 26 जानेवारी दिवस का नसेल? लोकं आपापला म्हणजे हाच का दिवस आहे? लोकं वेगळा तर्क देतात आणि हास्यास्पद असतात अनेक हे तर्क. म्हणजे काय आहे, तर मुळात कोणी लोकांनी दिलेले तर्क काय होते साधारणपणे? म्हणजे खरा तर्क जाणून घेण्याआधी आपण ते जाणून घेऊया. लोकं फार गमतीदार तर्क देतात. ते म्हणतात, की नाही तो दिवस सोयीचा वाटला असेल विधानसभेला. है ना? किंवा त्यांना असं वाटतं 26 नोव्हेंबरला त्यांनी असं ठरवलं असेल, की ते सगळीकडे पोहोचवायला कॉपी वगैरे पोहोचायला संविधानाची 2 महिने लागेल. म्हणून त्यांनी 26 नोव्हेंबर पासून 2 महिने पकडलेत. तर 26 हम्म. जानेवारी होता आणि हम्म. म्हणून त्यांनी 26 जानेवारी केलं असेल. हम्म. हं. किंवा त्या दिवशी महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, नेहरू किंवा आणखी कुठल्यातरी मोठ्या नेत्याचा जन्मदिवस असेल, म्हणून त्या दिवशी लागू केला. असे भन्नाट प्रयोग करतात. माझी तुम्हाला विनंती आहे, की तुमच्या चॅनल मार्फत तुम्ही जाणून-बुजून असं एक ऑपरेशन करा. लोकांना माईक घेऊन पाठवा आणि 26 जानेवारीच हा दिवस का निवडला? हा लोकांकडनं उत्तर घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला इतके भन्नाट उत्तर मिळतील, की आपल्या एकूण स्वातंत्र्य लढ्याबद्दल किती अविश्वास किंवा किती अविश्वास माफ करा शब्द, किती अनभिज्ञता आहे, किती अज्ञान आहे, याचा अंदाज तुम्हाला येईल. तर मुळात आता मग 26 जानेवारी हाच दिवस का निवडला? याचं उत्तर हम्म. मला वाटतं देणं फार आवश्यक आहे.
त्याचं कारण असं आहे, की थोडासा त्याची हिस्ट्री समजून घेणं आवश्यक आहे, की लॉर्ड इर्विन हे भारताचे व्हाईसरॉय होते. तर त्यांनी 1927 ते 28च्या दरम्यान, तेव्हा जे भारताचं स्वातंत्र्य आंदोलन चालू होतं, तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे जे नेते आहेत, ते पूर्ण स्वातंत्र्य मागण्याच्या मनस्थितीत पोहोचले नव्हते. म्हणून त्यांनी डॉमिनियन स्टेटस असं मागितलं होतं. डॉमिनियन स्टेटस म्हणजे काय? की ब्रिटिशांच्या अंतर्गत हं, स्वतंत्र. म्हणजे ब्रिटिश सत्तेचा जो कोणी प्रमुख असेल, त्यांचा राजा, हा आपला राजा राहील भारताचा. कॉन्स्टिट्यूशनल मोनार्क ज्याला म्हणतो आपल्या भाषेत. आणि आपण एक राष्ट्र राहू त्यांच्या अंतर्गत. हं. त्याला डॉमिनियन स्टेटस असं म्हणतात. हं. म्हणजे आपण त्यांचाच एक भाग राहू, त्यांच्या राष्ट्राचा. पण तरी स्वतंत्र राहू. पण राहू ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत. हं. अशा स्वरूपाचं डॉमिनियन स्टेटस. हे डॉमिनियन स्टेटस मिळावं म्हणून देशामध्ये तेव्हा आंदोलन चालू होतं. पूर्ण स्वातंत्र्य मिळावं असं आंदोलन नव्हतं. हं. कारण भारतीय लोकं तेव्हा पूर्ण स्वातंत्र्यासाठी मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि संघर्षाच्या दृष्टीने सुद्धा तयार झालेले नव्हते. ही कोणत्या स्वतंत्र सालातली व्हावं गोष्ट आहे साधारण? ही आहे 1920 ते 1930चा हा दशक आहे. ओके. त्याच्यासाठी आंदोलन पण झाले. म्हणजे 1920 साली जेव्हा महात्मा गांधींनी असहकार आंदोलन पुकारलं. हं, काही दिवसापूर्वी नागपूर 26 ते 30 डिसेंबर 1920 ला हं. नागपूर येथे काँग्रेसचं तेव्हा राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं. बरोबर. आणि तिथे असहकार आंदोलन छेडण्याचा ठराव पारित करण्यात आला होता किंवा त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. हं, या असहकार आंदोलनामुळे भारतामध्ये स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रती महात्मा गांधींच्या नेतृत्वात एक आंदोलन हळूहळू उभं राहिलं. हं, आपल्याला कल्पना आहे की आजच्याच दिवशी म्हणजे खास करून म्हणजे 9 जानेवारी 1915 या हं, दिवशी महात्मा गांधी भारतात आले, साऊथ आफ्रिका सोडून आणि 5 वर्ष ते देशभर फिरून त्यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलं आणि त्यांच्या नेतृत्वात एक आंदोलन आपण उभं केलं. हं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा अ, स्वातंत्र्याचं आंदोलन वाढत गेलं, तेव्हा सुद्धा भारताला पूर्ण स्वातंत्र्य ब्रिटिशांकडनं नको होतं. गांधी किंवा अनेक नेते जे आहेत, ते सुद्धा पूर्ण स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हते. त्यांना असं वाटत होतं, की आपण आता ब्रिटिशांच्या अंतर्गत राहूनच काम करावं. कारण आज आपण तेवढे सक्षम नाही आर्थिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या विविध क्षेत्रात किंवा आपला देश अजून मागासलेला आहे, या अर्थानं. हं, आणि आणि त्याला इंग्रज अनुकूल होते. हं. तर त्याच्यामुळे डॉमिनियन स्टेटस आपण मागितलं होतं. या ओके. आंदोलनाचाच भाग म्हणून त्यावेळेचे जे 1927च्या काळात भारताचे जे व्हाईसरॉय होते, त्यांचं नाव होतं लॉर्ड इर्विन. हं, हे नाव तसं भारतात प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी इर्विन चौक आहेत, कॉलेज आहेत आणि गांधी आणि इर्विन पॅक्ट हा हं, आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात शिकवण्यात आला. हं. तर लॉर्ड इर्विन जे आहे, ते व्हाईसरॉय जनरल होते. त्यांनी अनाउन्स केलं, की आम्ही भारताला डॉमिनियन स्टेटस देऊ. त्याचं सर्वांनी स्वागत केलं. त्यावेळेस जिवंत असलेल्या सर्व लोकांनी, गांधींपासून सगळ्याच नेत्यांनी त्याचं स्वागत केलं. बरोबर. मात्र त्यांनी ही घोषणा केल्यानंतर ब्रिटनमध्ये आंदोलन सुरू झालं, इंग्लंडमध्ये आंदोलन सुरू झालं. आणि ब्रिटनच्या जनतेने आणि ब्रिटनच्या राजकारण्यांनी त्याला तीव्र विरोध केला, की भारताला स्वातंत्र्य नाही द्यायचं आणि डॉमिनियन स्टेटस पण नाही द्यायचं. म्हणजे ही ही एक प्रकारची विडंबना म्हणा, की हं, ज्या देशात लोकशाही आहे, तो देश दुसऱ्या देशाला गुलाम ठेवतो आणि त्याला जराही स्वातंत्र्य द्यायची वेळ आली, तर त्या त्या देशातले लोकं आंदोलन करतात, की याला स्वातंत्र्य देऊ नका. हं, आणि त्याच वेळेला तो इंग्लंड सांगतो, की आम्ही लोकशाहीची गंगोत्री आहोत. आमची लोकशाही महान आहे. हं. म्हणजे ही जी एक विडंबना आहे, ती पण आपण या 26 जानेवारीच्या निमित्ताने माझी नम्र लोकांना विनंती आहे, की समजून घेतली पाहिजे. हं. मग लॉर्ड इर्विन यांनी जेव्हा हे अनाउन्स केलं, की आम्ही डोमिनियन स्टेटस देऊ आणि हे सगळं आंदोलन पेटलं ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये, तेव्हा त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी माघार घेतली आणि सांगितलं, की सध्याच आम्ही काही तुम्हाला डॉमिनियन स्टेटस देऊ शकत नाही. ओके. त्याच्यावरून काँग्रेस खूप संतप्त झाली. हं, आणि काँग्रेसनी आंदोलन सुरू केलं त्याच काळामध्ये. त्या काळात सायमन कमिशनचा रिपोर्ट आला होता. 1927-28 च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. हं. आणि मग काँग्रेसने असं ठरवलं, की आपण स्वतःच आपल्याला काय कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म पाहिजे आहे, त्याचा एक अहवाल तयार केला पाहिजे. महात्मा गांधींनी सांगितले, की आपण अहवाल तयार करून तो सादर करू आणि त्याच्यासाठी मागणी करू, की आम्हाला हे रिफॉर्म पाहिजे. तुम्ही डॉमिनियन स्टेटस देत नाहीयेत. हं. आणि मग त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष होते, एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. 1928 साली काँग्रेसचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. त्यांच्या अध्यक्षतेखाली ते स्वतः घटना पंडित होते, बॅरिस्टर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली, कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म कमिटी आणि त्या समितीने आपला अहवाल तयार केला. दरम्यान
याच कालावधीमध्ये 1927 ते 28च्या कालावधीमध्ये जेव्हा सायमन कमिशनच्या विरुद्ध आंदोलन चालू होतं, हम्म. तेव्हा लाहोर या गावामध्ये लाला लजपत राय, आपल्याला माहित आहे लाल, बाल आणि पाल हे भारतीय स्वातंत्र्याचे त्यावेळेच्या आंदोलनाची त्रिमूर्ती होते. हम्म. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ टिळक. तर हे जे लाला लजपत राय होते, हे लाहोर रेल्वे स्टेशनच्या समोर सायमन कमिशनच्या विरुद्ध आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्यांच्या डोक्याला इतक्या जोरात लाठी बसली की ते जागीच गतप्राण झाले आणि देशभर प्रचंड आक्रोश निर्माण झाला आणि त्या पार्श्वभूमीवरच कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मची मागणी हम्म. काँग्रेसकडनं करण्यात आली, ही समिती नेमण्यात आली. बरोबर. आणि मग तो रिपोर्ट आल्यानंतर काँग्रेस या मनात आले, या निष्कर्षापर्यंत पोहोचले की आता डॉमिनियन स्टेटस साठी लढायचं नाही, आता मागायचं पूर्ण स्वातंत्र्य. मग ही पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी ज्या लाहोरमध्ये लाला लजपतराय यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या लाहोरमध्येच लाला लजपतराय लाहोरचेच होते आपल्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे, आणि आदरणीय भगतसिंग पण लाहोरचेच होते. त्या लाहोरमध्येच काँग्रेसचं अधिवेशन घेऊन इंग्रज सरकारला सुनवायचं की आता आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही, आम्ही तुमच्यापासून पूर्ण स्वतंत्र होण्याची लढाई लढणार, असा संघर्ष संकल्प केला. आणि लाहोरमध्ये डिसेंबर महिन्याच्या 1929च्या डिसेंबर महिन्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्या काळात अधिवेशन खूप काळ चालायचे, आजच्यासारखे नाही की 1-2 दिवसात अधिवेशन व्हायचं. तर त्या अधिवेशनामध्ये 19 डिसेंबर 1929 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने, त्या काळातल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने पूर्ण स्वराज्य हा शब्द आपण लक्षात ठेवा, पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला. म्हणजे कंप्लीट फ्रीडम, पूर्ण स्वातंत्र्य ज्याला म्हणतील आजच्या भाषेत, तो ठराव पारित केला. आणि त्या ठरावावर चर्चा झाली. आणि असं ठरलं की त्यावेळेचा भारत आपण लक्षात घ्या, आजचा भारत, आजचा बांगलादेश आणि आजचा पाकिस्तान, 1929 साली हे 3 देश मिळून एक त्यावेळेचा अखंड भारत होता. मग हे पूर्ण स्वराज्याचं जो रिझोल्युशन आहे, त्यावेळेच्या भारतापर्यंत पोहोचायला काही वेळ लागणार होता, काही वेळ द्यावा लागणार होता. म्हणून काँग्रेस कमिटीने असं ठरवलं की जानेवारी महिन्यातला सगळ्यात शेवटचा रविवार हा आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करूया. आणि तोपर्यंत मेसेज सगळ्या जिल्ह्यात जाईल. मग प्रत्येकाने आपापल्या गावात झेंडा उभा करायचा. त्या दिवशी गणतंत्र दिवस नाही, स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करायचा असं ठरवलं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने की जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार 1929 सालच्या डिसेंबर महिन्यात असं ठरवलं की जानेवारी 30 मधला जो कोणता शेवटचा रविवार येईल त्या दिवशी आपण भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करायचा. आणि जो भारताचा तिरंगा त्या काँग्रेस कमिटीने फायनल केला होता, तो तिरंगा काय होता की आजच्या सारखेच 3 रंग होते, पण अशोक चक्राच्या ऐवजी चरखा होता. ओके. कारण काँग्रेसचं ते एक प्रकारचं बोध चिन्ह होतं. तर चरखा चला चला के लेंगे आजादी असं गांधींनी सांगितलं होतं इंग्रजांना, म्हणून तो चरखा त्या तिरंग्यावर विराजमान झाला होता. तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदा तिरंगा लाहोरमध्ये फडकला 31 डिसेंबर 1929च्या मध्यरात्री, रावी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर, ज्या पूर्व किनाऱ्यावर बादशाही मस्जिद आहे, त्याच्यानंतर एक ऐतिहासिक गुरुद्वारा आहे, त्या किनाऱ्यावर मध्यरात्री सगळ्यांच्या हजारो लोकांच्या साक्षीने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा तिरंगा फडकवला आणि पूर्ण स्वातंत्र्याचा संकल्प केला. या लाहोर अधिवेशनाचं सिद्धेश आणखी एक वैशिष्ट्य आहे. या लाहोर अधिवेशनाच्या वेळेला जेव्हा आयोजित करण्यात आलं, तेव्हा पंडित मोतीलाल नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष 1928 साली. आणि जेव्हा 1929 ला लाहोरला हे काँग्रेस अधिवेशन झालं, तेव्हा त्यांनी सूत्र आपल्याच मुलाला, म्हणजे त्यांच्या मुलाला म्हणून नव्हे, जवाहरलाल नेहरू यांना तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. कारण पूर्ण स्वातंत्र्य घेतलं पाहिजे याच्यासाठी जवाहरलाल नेहरू हे आग्रही होते, गांधी आणि इतरांपेक्षाही. आणि त्यांच्या नेतृत्वात सुभाषचंद्र बोस पासून सगळे लोक त्याच्यात आग्रही होते, भूमिका घेत होते. आणि म्हणून पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित झाला. म्हणून त्या आंदोलनाचं किंवा त्या काँग्रेसचं अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांना देण्याचं ठरलं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू अवघे 40 वर्षाचे होते आणि ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्या अधिवेशनामध्ये. आणि त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली आणि पूर्ण स्वराज्याचा ठराव त्यांनी वाचून दाखवला काँग्रेस अधिवेशनामध्ये. त्या स्वराज्याच्या ठरावावर आपण ते करूया.
तर मग 31 डिसेंबर 1929ला झेंडा वंदन केलं. आपल्या भारताचा तिरंगा पहिल्यांदा लाहोरच्या रावी नदीच्या किनाऱ्यावर आपण फडकवला आणि तेव्हा घोषणा केली, की आपण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. संपूर्ण आणि देशभर. योगायोगाने संपूर्ण देशभर त्यावेळेच्या अखंड भारतात हं. तो शेवटचा रविवार होता. त्याची तारीख होती 26 जानेवारी 1930. म्हणजे एकूण शेवटच्या रविवारची तारीख नव्हती ठरवली त्यांनी. 1931 च्या 30 कॅलेंडर बद्दल 1900 नाही 1930च्या कॅलेंडर. कारण 31 1930च्या डिसेंबर कॅलेंडर. हां, 31 डिसेंबर 1929च्या रात्री आपण घोषणा केली, रावी नदीच्या ठिकाणी तिरंगा की पहिल्यांदा फडकला. फडकवला आणि आपण घोषणा केली, की आता हा जानेवारी महिना सुरू झालाय कारण डिसेंबरच्या मध्यरात्रीमध्ये जानेवारी सुरू झाला होता. बरोबर. की आता आपण या महिन्याच्या जानेवारी 30 मधल्या शेवटच्या रविवारी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करू. पूर्ण अखंड भारतात. आणि मग तो दिवस कधी होता शेवटचा रविवार? तर तो 26 जानेवारी होता. 26 जानेवारी ही तारीख फायनल नव्हती करण्यात आली. ती फायनल करण्यात आली होती, की जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करू. आणि योगायोगाने ती तारीख 26 जानेवारी होती. योगायोगाने त्यावेळेसची ती तारीख जी आहे ती 26 जानेवारीला शेवटचा रविवार आला होता 1930 साली. आणि मग त्या वर्षापासून त्या वर्षी पूर्ण देशभर भारतीयांनी पूर्ण स्वराज्याची शपथ जो हं. ठराव तिथे झाला होता तो गावोगावी वाचन करण्यात आला. झेंडा वंदन करण्यात आलं. आपल्याला कल्पना असेल भारतभर सगळ्या ठिकाणी आपल्याला झेंडा चौक दिसतो. बरोबर. सगळीकडे चौक आहे गावागावामध्ये. हे झेंडा चौक त्यावेळेच्या आंदोलनाचं प्रतीक आहे, आठवण आहे. तिथे आपलं झेंडा वंदन करण्यात आलं. तिथे इंग्रजांनी अनन्वित अत्याचार केले. लोक झेंडा फडकवायचे, गोळ्या घालायचे, लाठीचार्ज करायचे, लोक मरायचे, तरी दुसरा माणूस झेंडा फडकवायचा. आपण बघितलेला. तर हे 26 जानेवारी 1930 पासून 26 जानेवारी 1947 पर्यंत 26 जानेवारी हाच भारताचा स्वातंत्र्य दिवस होता. ओके. मग प्रत्येक वर्षी 26 जानेवारी हाच दिवस स्वतंत्र होईपर्यंत भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि भारतीयांची इच्छा होती, भारतीय आंदोलनाची, काँग्रेसच्या नेत्यांची, की 26 जानेवारीलाच भारताला स्वातंत्र्य मिळावं. आणि 26 जानेवारी 1948 ही तारीख जवळपास त्यांच्या मनामध्ये होती. पण इंग्रजांनी घाई केली. त्याच्यामध्ये रामचंद्र गुहा हे जे इतिहास तज्ञ आहेत, त्यांनी एक नवीन एक पैलू त्यांनी शोधून काढलाय, की इंग्रजांनी घाई केली आणि त्यांनी 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य दिलं. कारण काय 15 ऑगस्ट त्यांनी का निवडली? कारण जेव्हा दुसरं विश्वयुद्ध झालं, ब्रिटिश त्या विश्वयुद्धाचं नेतृत्व करत होते, जागतिक महायुद्धाचं. तेव्हा जपानच्या फौजांनी 15 ऑगस्टलाच इंग्रजांच्या समोर शरणागती पत्करली होती. हं. त्यामुळे त्यांचा स्वतःचा इम्पेरियल आम्ही श्रेष्ठ आहोत, हा एक अहंकार, या दिवशी लोक आम्हाला शरण आले, हा अहंकार सुकवणारा जो दिवस आहे 15 ऑगस्ट. तर त्यामुळे त्यांनी तो 15 ऑगस्ट दिवस निवडला. सगळ्या कारणामुळे 26 जानेवारी हा जो दिवस आहे, हा आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिनाचा दिवस आहे. आणि त्याची आठवण ठेवण्यासाठी मग आता 15 ऑगस्टला स्वतंत्र झालो, मग तो दिवस पुसल्या जाऊ नये. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आठवण लोकांना राहावी, की हा आपला स्वातंत्र्य दिवस होता. या दिवशी आपण संघर्ष करून हा स्वातंत्र्य मिळवलाय. म्हणून आपल्या संविधानकारांनी तो दिवस गणतंत्र दिवस म्हणून निवडला. पण आपण एवढे करंटे आहोत, की जो आपला स्वातंत्र्य दिवस होता, जो जवळपास 18 वर्ष जसं संघर्ष आपण 26 जानेवारीच्या निमित्ताने केला इंग्रजांशी, त्या दिवसाच्या इतिहासाचाच आपल्याला विसर पडला. एक महत्त्वाचा मला प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावासा वाटतो, की हो. 26 जानेवारी जो आपला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण जो साजरा करतो, या हं. प्रजासत्ताक दिनामागची जी पार्श्वभूमी आहे, ती सुद्धा खूप उशिरा सुरू झाली. म्हणजे 3 वर्षानंतर आपण म्हणतोय. 3 वर्षांनंतर. हां, त्याचं कारण असं होतं, की आपण जेव्हा स्वतंत्र झालो, तेव्हा आपल्या देशामध्ये अ, इंडिया ॲक्ट 1935 ज्याला म्हणता येईल. हं. तो ॲक्ट होता. 1935 चा भारत कायदा असं ज्याला मराठी भाषेत आपल्याला म्हणता येईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. तर हा जो कायदा आहे, त्यानुसार आपल्या या देशाचा कारभार चालू होता. आपल्या देशाला स्वतंत्र राज्यघटना नव्हती. आणि ज्या परिस्थितीत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे घटना तयार होऊन मग स्वातंत्र्य मिळवूया असं म्हणायला वेळ नव्हता. तिसरी गोष्ट अशी होती, की महात्मा गांधींनी ही ठाम भूमिका घेतली होती, जे स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च सेनापती होते, की आम्ही आमची राज्यघटना ठरवू. आम्हाला इंग्रजांकडनं राज्यघटना ठरवायची पण नाहीये. इंग्रजांच्या नेतृत्वात पण आम्हाला राज्यघटना ठरवायची नाही. ह्या 2 गोष्टी होत्या. है ना? त्यामुळे
त्यांनी सांगितलं होतं आणि आपण जर जगाचा इतिहास पाहिला, तर ते इंग्रजांच्या राजवटीमध्ये अनेक देश होते त्या काळात. असं मानलं जातं, की इंग्रजांचा सूर्य जगातून मावळत नव्हता. इतक्या हं. देशामध्ये त्यांचं तर त्यातल्या अनेक देशांची राज्यघटना आपल्याला आश्चर्य वाटेल, की इंग्रजांनी तयार केलेली आहे आणि अजूनही. तिथे लागू केलेली आहे. हां, हं, म्हणजे आपल्या बाजूच्या श्रीलंका देशाची सुद्धा राज्यघटना पहिल्यांदा इंग्रजांनी तयार केली आणि त्या देशाने स्वीकारून ते तिथे लागू केली. हं. पण गांधी आणि काँग्रेसने ही ठाम भूमिका घेतली होती, की आमच्या देशाची राज्यघटना भारतीयच तयार करतील बरोबर. आणि भारतीयांचे प्रतिनिधी तयार करतील आणि तिथे इंग्रजांचा कुठे हस्तक्षेप नसेल. त्यामुळे अगदी संविधान सभेच्या बैठकीला सुद्धा कधी इंग्रजांना बोलवण्यात आलं नाही किंवा त्यांना शपथ देण्याचे कार्यक्रम सुद्धा त्यांच्या उपस्थितीत झाले नाही. अगदी. तर ही जी आहे भारतीय संविधान सभेची जी बैठक आहे, ती जेव्हा झाली 9 डिसेंबर 1947 ला पहिली बैठक झाली. हं. तर तेव्हा भारताची राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि तेव्हापासून 1949 आपल्याला कल्पना आहे 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ही भारताचं संविधान बनवण्याची प्रक्रिया सुरू होती. हं. मग आपण भारतीय संविधान स्वीकारलं. कारण आपल्या देशात निवडणुका कशा घ्यायच्या, लोकसभेच्या किती जागा असतील, विधानसभेच्या जागा किती असतील, राज्य कोणते असतील. अनेक अनेक आपल्याला कल्पना असेल, की 47 सगळे आज जे भारताचा भाग आहे, ते सगळे काही भारताचा भाग नव्हते. आपलं इंडिपेंडंट सरकार आलं, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुत्सद्देगिरीमुळे, यांच्या पुढाकारामुळे आपण जे विविध संस्थानिक होते, हैदराबाद असो, भोपाळ असो, असे अनेक जे संस्थान आहेत, ते आपण खालसा करून आपल्या ह्याच्यात सामील करून घेतले. हं. हे सगळं भारताचं युनिफिकेशन करायला काही वर्ष लागले. तुम्ही ज्या राज्यात आहात आता गोव्यामध्ये, ते तर यायला त्याचे 20 वर्ष लागले माझ्या अंदाजाप्रमाणे. मी चूक नसेल तर बहुधा 1964 साली गोवा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाला. म्हणजे पुढचे 17 वर्ष गोवा सुद्धा भारताचा भाग नव्हता. तर तो भाग वेगळा आहे. पण इतर राज्य सुद्धा भारतामध्ये यायला आणि भारताचं एकूण आजच्या स्वरूप या युनिफिकेशन व्हायला काही वर्ष किंवा काही महिने सुद्धा गेली. तर अगदी. त्याच त्याच काळामध्ये त्यामुळे राज्य कोण असतील, कसे असतील, त्याच्यानंतर काँग्रेसने एक धोरण ठरवलं होतं, की अ, भाषेच्या आधारावर राज्य करावं, की करू नये. है ना? तर मग भाषेच्या आधारावर राज्य केलं. महाराष्ट्राला अपवाद करण्यात आलं, पण इतर ठिकाणी भाषेच्या आधारावर राज्य करण्यात आलं. आपल्याला कल्पना आहे. मुंबई मात्र द्वैभाषिक राज्य करण्यात आलं किंवा मुंबई सोडून बाकीचा जो राज्य होता, विदर्भ ज्याच्यात होता, ते मध्य प्रांत सुद्धा द्वैभाषिक राज्य होतं. कारण तिथे मराठी आणि हिंदी बोलणारे लोक होते. तर भाषेच्या आधारावर प्रांत रचना करण्यात आली. मग तिथे विधानसभा निवडण्यात आली. त्याला आमदार संख्या ही जी सगळी प्रोसेस आहे, ही भारताच्या संविधान सभेने घालून दिलेल्या संविधान तयार करण्यात आलं आणि मग संविधान तयार करून ते आपण 26 जानेवारीला स्वीकारलं. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जवळपास 3 वर्ष गेले किंवा 2.5 वर्ष गेले आपल्याला असं म्हणता येईल. म्हणून त्याला आपल्याला उशीर झाला. अगदी. एक खूप महत्वाचा आणि गंभीर विषय आहे हा, की प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन वेगवेगळे आहेत. त्या दोन्ही दिवसांचं आपलं असं एक वेगळं महत्व आहे. हे सगळं महत्व काय 15 ऑगस्टचं एक आपलं महत्व असणारच आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रमुख सरांनी सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 26 जानेवारी नेमका 26 जानेवारीलाच नेमका प्रजासत्ताक दिन का असतो याचं महत्व आपण सगळे विसरून गेलोय, की गेलेलो आहोत का? आपल्याला हा प्रश्न पडत का नाही? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित झाला. या प्रश्नाचं उत्तर आपण प्रमोद सरांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर खूप खूप धन्यवाद. 26 जानेवारी नेमकी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का असतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या सगळ्या सविस्तर चर्चेमधनं मिळालं असेल अशी मी अपेक्षा बाळगतो. संविधानासंदर्भातच अशा सविस्तर चर्चा आपण यापुढेही करत राहू. प्रमोद सर आपल्याला त्यासाठी वेळ देतीलच. पण सध्यापुरतं इथेच थांबतोय. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.